हॅलो मैत्रिणींनो, मी करिश्मा. नवरात्री सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे रॉयल ब्ल्यू कलर. आज आपण गुजराती साडी नेसणार आहोत. तर आपल्याला पेटीकोट आणि ब्लाउजवर ही साडी नेसायची आहे. इथे मी स्कर्ट घातला आहे, पण तुम्ही पेटीकोटच वेअर करा. त्याच्यानंतर फर्स्ट राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे. साडी आपण जनरली उजव्या साईडने सुरुवात करतो, एक रोल कंप्लीट करतो आणि त्याच्यानंतर आपण पदर घेत आहोत. आणि गुजराती साडी एव्हरग्रीन आहे, यासाठी तुम्ही पदराला छान डिझाईन असलेली साडी तुम्ही घेऊ शकता. कारण आपला पदर हा उलटा असतो, त्यामुळे ही साडी तुम्ही छान नवरात्रीला दांड्या वगैरे खेळताना, गरबा खेळताना पण छान नेसू शकता. तर आपल्याला पदर करायचा आहे, छोट्या छोट्या प्लीट्स करायच्या आहेत गुजराती साडी. इव्हन काठपदराच्या साडीमध्ये पण तुम्ही गुजराती ड्रेप करू शकता. खूप छान दिसतो, रिच दिसतो. इव्हन अंबानीच्या लग्नात पण नीता अंबानी यांनी गुजराती साडी घातली होती, खूप छान दिसत होती. तर असं प्लीट्स करून तुम्हाला मागून पुढे असं उजव्या शोल्डरवर मागून पुढे असं आपल्याला पदर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अटॅच करायचा आहे. पदराची उंची ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. कोणी अगदी गुडघ्यापर्यंत पण घेतं, पण कोणी अगदी कमरेपर्यंत घेतं. तुमच्या आवडीनुसार याची उंची किंवा पदराच्या डिझाईननुसार याची उंची तुम्ही घेऊ शकता. तर तुम्हाला डाव्या खांद्यावर न घेता पदर हा उजव्या खांद्यावर मागून पुढे असा घ्यायचा आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता पदर पॅक झाल्यानंतर आपल्याला पदर आपण स्वतःला म्हणजे गुंडाळून घेऊ किंवा मानेवर ठेवूयात आणि आपल्याला निर्या करायच्या आहेत. नवरात्री सिरीजमध्ये मी सगळ्या कलरच्या साडी ड्रेप आणलेल्या आहेत, एकदा जाऊन नक्की पहा. आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गुजराती साडीच्या आपण प्लीट्स करत आहोत आणि या प्लीट्स आपण उलट्या दिशेला म्हणजे राईट साईडच्या डिरेक्शननी आपण या प्लीट्स अटॅच करत आहोत, म्हणजे टक करत आहोत. राईट साईडला तुम्ही या गुजराती साडीच्या प्लीट्स टक करता, म्हणजे त्याचे तोंड राईट साईडला पाहिजे. आणि नऊवारी साडीला पण तुम्ही राईट साईडलाच टक करता, हे लक्षात ठेवा. नंतर साडी टक केल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला थोडासा असा पाऊच म्हणू शकतो तसं ठेवायचा आहे साडीला. कारण आपल्याला जो पदर आहे तो पदर मागच्या दिशेला अटॅच करायचा आहे, त्यामुळे तो पाऊच ठेवणं आवश्यक आहे. आता आपण पदर मी सेफ्टी पिननी तर सिक्युअर केला आहे, पण सेफ्टी पिननी करा आणि त्याच्यानंतर जो कॉर्नर आहे तो मागे टक करा. म्हणजे कसं, जो टक केलेला कॉर्नर खेळताना जरी बाहेर आला तरी तुमचा पदर पूर्णपणे निघणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही सुंदर अशी गुजराती ड्रेप करू शकता. मागून पुढून खूप छान दिसतंय. आणि या साडीला जर तुमचा काठ छान असेल तर मागून पण व्यवस्थित साडी करणं महत्वाचं आहे. तो काठ दिसला पाहिजे चालताना. अशा पद्धतीने तुम्ही गुजराती छान साडी नेसू शकता. इथे मी आता मेकअप पण करून आलेली आहे आणि थोडेसे दागिने घातलेले आहेत. साडीप्रमाणे, साडीच्या रंगसंगतीप्रमाणे तुम्ही दागिने चूज करा. बिंदी वगैरे घालू शकता, म्हणजे बिंदी हा प्रकार आपण जास्त वेअर करत नाही, पण तुम्ही इथे घालू शकता, खूप छान दिसते. इव्हन तुम्ही ज्वेलरी कमी करा आणि बिंदी घाला, खूप छान दिसतंय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ नाईस डे.